मुंबईत 65 पैकी उद्धव ठाकरे गटाच्या एक नगरसेविका नॉट रिचेबल झाल्यात। एकीकडे मुंबईत शिंदेंची शिवसेना आणि भाजपला बहुमत मिळालंय, मात्र नगरसेवक नॉट रिचेबल होण्यावरून सत्ताधारी नेते ठाकरेंना इशारा देत आहेत। पाहूया हा रिपोर्ट। कल्याण डोंबिवलीतल्या 4 नगरसेवकांनंतर आता थेट मुंबईत सुद्धा उद्धव ठाकरेंची एक नगरसेविका फुटल्याचं बोललं जात आहे। प्रभाग क्रमांक 157 मधून जिंकलेल्या ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के या नॉट रिचेबल झाल्या। म्हस्केंनी शिंदे गटाशी जवळीक साधल्याचीही चर्चा होऊ लागली आहे। मुंबईत जिंकलेल्या 65 नगरसेवकांची ठाकरेंनी बैठक बोलावली होती। त्यात 64 नगरसेवक हजर राहिले, मात्र सरिता म्हस्के गैरहजर होत्या। चांदिवलीतील 157 प्रभागातली जागा महायुतीमध्ये भाजपला सुटली, त्यामुळे तिकीट वाटपाच्या दरम्यानच सरिता म्हस्के शिंदे गटातनं ठाकरेंकडे आल्या होत्या। आता निकालानंतर पुन्हा त्यांची वाटचाल ही शिंदे गटाकडे सुरू झाल्याची चर्चा प्रभागात होतीये। प्रभाग क्रमांक 157 मधून भाजपच्या आशा तायडे यांचा 1803 मतांनी पराभव करून सरिता म्हस्के ठाकरे गटाच्या नगरसेवक म्हणून जिंकल्या। 2017 मध्ये सरिता म्हस्के काँग्रेसकडून लढून पराभूत झाल्या होत्या। त्यानंतर भाजपात प्रवेश करून त्या पूनम महाजनांच्या समर्थक बनल्या, तर लोकसभेला पूनम महाजनांचंच तिकीट कापल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि त्यानंतर सरिता म्हस्के शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्या। मात्र इथे सुद्धा जागा वाटपात प्रभाग भाजपला सुटल्यामुळे त्यांनी शिंदेंना सुद्धा जय महाराष्ट्र करत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करून तिकीट मिळवलं। आता ठाकरे गटातून विजयी झाल्यानंतर म्हस्के पुन्हा शिंदे गटात जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या आमच्या संपर्कात आहेत, आम्ही त्याच्यासाठी त्यांच्याकडनं परवानगी घेतलेली आहे। येत्या 2 दिवसात त्यांची देखील नोंदणी केली जाईल। पण कारण काय अनुपस्थित असण्याचं कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही विभागीय आयुक्तांना सांगितलेलं आहे। खरंच माहिती नाही, आता त्या मागून येत आहेत वगैरे असं कळतंय। आम्ही ओके जर ताई त्या आल्या नाही तर काय भूमिका राहणार आहे? पक्ष ठरवेल ना, कारण शेवटी पक्षाशी निवडून आल्यानंतर जर होत असेल तर तिथली जनता, तिथला सैनिक, तिथला माणूस सैनिक हे सगळं ठरवलं। एक नगरसेवक अद्याप आलेला नाही। येईल आम्हाला आशा। भाजप हा एवढा विशाल पक्ष आहे की त्या ठिकाणी भाजपच्या संदर्भात त्या ठिकाणी कोणी काय बोलू शकत नाही। भाजप हा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे, त्याच्यामुळे नेत्यांच्या खेळी किंवा नेत्यांचे डावपेच हे भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी दुय्यम ठरतात। आणि शेवटी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि जर त्यांनी खेळी केल्या तर काय त्या ठिकाणी महाराष्ट्राला नीट माहीत आहे। शरद पवारांना पण ज्यांनी राजकीय दृष्ट्या चित केलं तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार। उद्धवजी ठाकरे यांच्या अहंकारामुळे एकनाथजी शिंदे यांच्यासह 40 आमदार त्यांच्या पक्षातून सोडून गेले। आता देखील उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊतांना एवढा अहंकार आहे की आमचाच महापौर मुंबईमध्ये बसणार, अशा पद्धतीचे दावे कालपर्यंत ते करत होते। या अहंकारापोटीच सर्वसामान्य उभाटा सैनिक आता त्यांच्यापासून दूर जात आहेत। कल्याण डोंबिवली तो झाकी है, मुंबई अभी बाकी है। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।